श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 10 जुलै 2025 वार गुरुवार या दिवशी यंदा आलेली आहे गुरुपौर्णिमा. तर या गुरुपौर्णिमेला या राशींना मिळणार सर्वात जास्त लाभ. तर बघा 12 राशींनुसार त्यांचे या दिवशी करायचे काही विशिष्ट उपाय या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गुरुपौर्णिमेचा दिवस हा महर्षी व्यास जयंती म्हणून देखील प्रसिद्ध आहे. बृहस्पती ग्रहाची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. हा दिवस आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो, जो यंदा पौर्णिमेचा दिवस हा 10 जुलैला गुरुवारी असणार आहे. तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपापल्या राशीनुसार जर काही उपाय केले तर खूप फायदा होतो. तर सर्वात पहिली रास जी आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांनी या दिवशी पिवळ्या फुलांनी विष्णूचं पूजन करावं, गुरुस्तोत्र पठण करावं, जेणेकरून करिअर शिक्षणात नक्कीच यश मिळेल. दुसरी रास म्हणजे वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी गुरूंना वस्त्रदान करावं, केशराचा टिळा आवर्जून लावावा, जेणेकरून आर्थिक प्रगती होईल. जे विवाह योग्य झालेले आहे त्यांची विवाह देखील लवकरात लवकर विवाह जमण्यास योग येईल. यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांनी या दिवशी गुरु मंत्राचा आवर्जून जप करावा. ओम बृहस्पतेय नमः, ओम बृहस्पतेय नमः, ओम बृहस्पतेय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा, जेणेकरून निर्णय क्षमता त्यांची या मंत्राने वाढणार आहे आणि गुरूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांनी या गुरुपौर्णिमेच्या दिवशी बघा पिवळ्या रंगाची फुलं स्वामी महाराजांना श्री हरिविष्णूंना अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर गूळ आणि हरभऱ्याची डाळ, जी पिवळ्या हरभऱ्याची डाळ जी आहे ती देखील या दिवशी यथाशक्ती जेवढी जमेल तेवढी दान करायची आहे. अगदी तुम्ही 1/2 किलो गूळ आणि 1/2 किलो चणा डाळ घेऊन ती दान केली तरी चालणार आहे. तुम्ही एखाद्या गरजूला देऊ शकता किंवा मंदिरात देखील दान करू शकता, जेणेकरून तुमच्या घरात सुख शांती निर्माण होईल. यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकतरी ब्राह्मणाला भोजन आवर्जून द्यावं. आता बघा ब्राह्मणाला भोजन घरी न आणता तुम्ही जरी काही भोजन नाही जमलं तर मिठाई, केळी, अगदी काहीही यथाशक्ती तुम्ही ते ब्राह्मणाला एखाद्या मंदिरात जाऊन दान दिलं तरी चालणार आहे. आणि त्याचबरोबर गुरूंची सेवा आवर्जून या दिवशी करायची आहे. सेवा म्हणजेच काय बघा, आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. त्याचबरोबर बघा श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथात 1 ते 21 अध्याय आहे. तुम्ही या दिवशी या संपूर्ण या ग्रंथाचं पारायण आवर्जून करा. बघा यामुळं तुमच्या जीवनात सुख शांती येईल. तुम्ही कुठे करिअरविषयी तुमच्या काही समस्या असतील त्या दूर होतील. तुम्ही जिथे जॉब करत असाल तिथे नक्कीच प्रगती होणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाचं आवर्जून वस्त्र परिधान करावं. अगदी काहीही तुम्ही ड्रेस परिधान करू शकता, साडी परिधान करू शकता, जेंट्सनी बघा पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान करू शकता. त्याचबरोबर बघा जप करणं देखील नामस्मरणाला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी नामस्मरण बघा ते करायचं आहे, जेणेकरून मानसिक स्थैर्य आणि वैवाहिक सुख शांती देखील मिळणार आहे आणि तुमची आर्थिक प्रगती देखील होणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे तुळ रास. तुळ राशीच्या लोकांनी विशेषतः विद्यार्थ्यांनी या दिवशी गुरूंचा आशीर्वाद आवर्जून घ्यायचे आहे आणि यथाशक्ती जे शक्य असेल त्याचं या दिवशी दान करायचं आहे आणि शिक्षणात याने बघा तुमची प्रगती होणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी केशराचा टिळा लावायचा आहे. त्याचबरोबर बघा ब्राह्मणाला एखादी वस्तू दान करायची आहे, नामस्मरण करायचं आहे, जेणेकरून तुमची अडकलेली कामे जी आहेत ती देखील पूर्ण होतील.
त्याबरोबर यानंतरची रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लोकांनी या दिवशी गुरुमंत्राचा जप करायचा आहे. भगवद्गीतेचं वाचन या दिवशी आवर्जून करायचं आहे, जेणेकरून तुमचं भाग्यबळ आहे ते भाग्योदय आहे ते प्रबळ होईल आणि तुमच्या आर्थिक समस्या देखील दूर होतील. यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर राशी. मकर राशीच्या लोकांनी या दिवशी बघा गरिबांना पिवळ्या रंगाचं अन्न दान करायचं आहे. त्याचबरोबर वस्त्र देखील तुम्ही दान करू शकता. अन्न म्हणजे बघा आता लाडू आहे, जिलेबी आहे, अशा पद्धतीने तुम्ही पिवळ्या रंगाचं अगदी केळी दान करू शकता. काहीही तुम्ही पिवळ्या रंगाचं दान करू शकता. वस्त्र एक तुम्ही दान करू शकता, जेणेकरून मानसिक चिंता जी आहे ती याने दूर होणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे कुंभराशी. कुंभराशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरण बघा गुरूंचं चरण जे आहे त्याचं पूजन करावं. यथाशक्ती या दिवशी जे शक्य होईल त्याचं आवर्जून दान करावं. अगदी सुवर्ण दान देखील केलं जातं. तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही दान करू शकता, जेणेकरून करिअरमध्ये नक्कीच यश प्राप्त होईल. यानंतरची रास आहे ती म्हणजे मीन राशी. मीन राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला जल आवर्जून अर्पण करायचं आहे आणि गुरुस्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं आहे, जेणेकरून आध्यात्मिक तुम्हाला त्याच्यात प्रगती होणार आहे. तुम्हाला सुख, शांती, समाधान देखील मिळणार आहे. त्याचबरोबर धनु, मीन, कर्क, कन्या आणि वृषभ या राशींना सर्वात जास्त फायदा होणार आहे. या राशींना गुरुची विशेष कृपा लाभेल, कारण या राशींवर गुरुच्या विशेष दृष्टी असते. त्यांच्या कुंडलीतील गुरु हा अनुकूल आहे. या वर्षीच्या गुरुस्थितीनुसार त्यांना भाग्योदय आणि लाभाचे संकेत हे जास्त प्रमाणात आहे. तर गुरुमंत्र बघा सर्व राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा गुरुमंत्र म्हणजे ओम भ्रूम बृहस्पतेय नमः. या मंत्राचा 108 वेळा म्हणजेच 1 माळ आवर्जून जप करायचे आहे.